नमस्कार श्रोते मंडळी, संतांचे संगीत या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 12 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता आपण 13वा अध्याय वाचत आहोत. 13व्या अध्यायाच्या आपल्या 600 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 600च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. हे बाळ की प्रौढ, मोठे की रोड, हळू की जड, काही सदृढ स्मरणा तो, हे खोटे की भुई, ठाई की कुठाई, आहे की नाही, हेही पाही स्मरणा तो, हे मंत्री की तंत्री, तीर्थी की क्षेत्री, विष्टी की मूत्री, आहे पवित्री स्मरणा तो, जनी की वनी अथवा निरंजनी, जपी की ध्यानी, हेही मनी स्मरणा तो, हे सुजनी की दुर्जनी, बंदी की विमानी, मंदिरी की मसनी, पाहती कोणी स्मरणा तो, हे गज्जी की तुरंगी, की अंगना संभोगी, खरी की उरंगी, अंगीच्या अंगी स्मरणा तो, हे काशी की कैकटी, नरकी की वैकुंठी, घरी की कपाटी, राहिले नेहटी स्मरणा तो, हे पूजिले की गांजिले, धरिले की मारिले, देहाचे एकही केले, अथवा काय झाले स्मरणा तो, मी शयनावरी की मातंगाच्या घरी, की वैसलो शुळावरी, हेही न स्मरी सहसा तो, ऐशी ज्ञात्याची निर्भिमानता, माझी न सांगवे तत्वता, जे पावले माझी सायुज्यता, त्याची कथा न बोलवे, जेथ वेदा मौन पडे, स्वरवर्णेसी वाचावडे, त्या संताचे पवाडे, माझेही निवाडे न सांगवती, ऐकोनी सज्ञानाची स्थिती, तुम्हासी गमेल ऐशी स्थिती, केवळ जड उड झाली प्राप्ती, एकही स्फूर्ती स्फुरेना, जेवी का केवळ पाषाण, तैसे झाले अंतकरण, एकही स्फुरिणा स्फुरण, ज्ञातेपण घडे कैसे, ऐशी धरिल्या आशंका, ते विषयी सावध एका, ज्ञान ज्ञान भूमिका, अतर्क्यवलोका निश्चित, केवळ जे शुद्ध ज्ञान आणि जडमूळ अज्ञान, दोहीची दशा समान, तेथीलही खून मी जाणे, निबिड दाटला अंधकारू, त्या माझी काजळाचा डोंगरू, तेथ अंधळाला विभाग करू, तैसा व्यवहारू ज्ञाना, शोधावया अध्यात्म ग्रंथबले, अंधमुका हाती दिदले, देखे देखे ना बोले, कैसे जडत्वे झाले अज्ञान, ऐशी अज्ञानाची गती, एका सज्ञानाची स्थिती, अपरोक्ष साक्षात्कार प्रतीती, देही वर्तती विदेहत्वे, जेवी का रत्ने निगारा, डोहीचा सारिखा उभारा, मोल वेचूनी नेती हिरा, फुकट गारा न घेती, जैसे कण आणि फलकट, दोहीसी वाढी एक वाट, तैसे ज्ञान निकट, दिसे समसकट सारिखे, देविका खरे कुडे नाने, पाहता दिसे सारिखेपणे, खरे पारखोनी घेती देखणे, मूर्खी नाडणे ते ठाई, तेवी ज्ञानाची पेठ, बेसळली दिसे एकवट, तेथ अनुभरी चुकल्या वाट, पाखंड उद्भटत अंगी वाजे, या लागी मदभक्तिपाशी आले, जे माझ्या विश्वास टेकले, त्यासी म्या निजरूप आपुले, खरे दिदले अतिशुद्ध, माझ्या नाम विश्वासासाठी, प्रल्हाद द्वंद्वे पाये पिटी, न घेता मुक्तीला गे पाठी, विश्वासे भेटी माझ्या रूपी, पाओनी माझ्या निज स्वरूपेसी, तेची ते झाले मदभावेसी, जेवी लवण विनल्या जळासी, लवणपणासी मुकले, तेथ मी एक लवण,
तेई विराली आठवण सोये समुद्र झाले जाण तेवीस ज्ञान मदरूपे ऐसे पावोनी माझ्या स्वरूपासी विसरले देह अभिमानासी झाले चैतन्य घन सर्वांशी आनंद समरसी निमग्न जेवी दोरी सर्प भुजला नांदोनी सोय निमाला तो दोरे नाही देखला तैस झाला देह भाव मुक्ता तेव्हा मी तू हे आठवण आठवी ते आहे कोण विसरोनी गेले अंतकरण आपल्या आपण विसरला तेथ कैचा स्वर्ग कैचा नरक कैचे चोख कैचे ओख कैचे चतुर्दश लोक ब्रह्म एक एकले कैचे पवित्र कैचे अपवित्र कैचे तीर्थ कैचे क्षेत्र कैचा वेदू कैचे शास्त्र ब्रह्म स्वतंत्र अद्वय तेथ कैचा उत्पत्ती विनाशू कैचा वैकुंठ कैलासू कैचा ब्रह्म विष्णू महेशू एक अविनाशूरलासे तेथ कैचा बोध कैची बुद्धी देवपण बुडाली त्रिशुद्धी लाजा निमाली मोक्ष सिद्धी कैचा क्षीराब्दी शेषशाही तेथ मी माझी ही भगवंतता हारपोनी जाय तत्वता प्रणवाचा बुडाला माथा ऐशी सायुज्यता पावले या लागी देहाचे केले ठेले अथवा आले का गेले हे स्फुरेना जे बोलिले ते विशद केले या रीती अविद्या कारण देह कार्य ते अविद्या नासनी जाये कारण नसल्या कार्य राहे हे न घडे पाय म्हणाल वृक्ष समोळी उपडीला जाये सागरता तत्काळ न जाये पत्र पुष्प फळ सागर राहे शुक्षके होय अतिकाळे तेवी अविद्या नासुनी जाये भोगानुरूप देव जे राहे तेने ज्ञात वर्तता हे निज देही पाहे विदेहत्वे मनाल वाढविता वाडे कोडे प्रतिपाळीता सुरवाडे राखत राखता देहपडे प्रत्यक्ष रोकडे दिसत आहे ज्याचे देह त्यासी दृढ नव्हे तरी ते तत्काळची पडावे वाचले असे कोणे भावे ऐसे काही जीवे कल्पाल त्या ज्यांचे देह तो न पुसे त्याते तरी ते देह केवी कर्मी वर्ते ऐशी आशंका तुम्हा ते एका सावचित्ते सांगेन देहाचे उत्पत्ती स्थिती निदान पुरुषासी वश्य नवे जान त्यासी अदृष्टची प्रमाण देवयोगे चळन देहाचे उठणे का बैसणे ते देहासी देवगुणे अदृष्ट गती देणे घेणे खाणे जेवणे अदृष्टे स्वदेशी का परदेशी अदृष्ट नेतसे देहासी स्वर्ग नरक भोगासी अदृष्ट देहासी उपजवी यश लाभ हानी मृत्यू देहासी अदृष्टे असे होतू ज्ञाता देहासी अलिप्तो जैसा घंटा तू चंद्रमा जैसी छाया पुरुषा सरसी तैसी काया सज्ञानासी ते राहिले दृष्टापासी निज कर्मासी भोगावया जन्मोनी छाया सरसी वाढे माझी ऐशी अहंता नसडे तैसेच देह ज्ञात्याकडे मी मनोनी पुढे येऊ न शके सदा छाया सरीसी असे परी कोठे असे कोठे नसे हे ज्याची तो न पुसे देहाचे तैसे वर्तन झाले छाया विष्टेवरी पडे का पालखी माझी चढे पुरुषासी सुख दुःख न जोडे ज्ञात्यासी तेने पाडे देह भोग एथवरी निज देहासी कैसे न विसर पडिला त्यासी एक त्यासी अभिप्रायासी दृष्टांतेसी सांगेन जो मोले मंदिरा पिओ नीटाये जो मोले मदिरा पिऊ निटाये तो नेने मध्ये स्नाचे गाये देहवंत देह विसरोनी जाये वस्त्र नाही आहे स्मरेणा हात व ब्रह्मरस प्याला परमानंदे तृप्त झाला
देहो झाला की मेला आठवू ठेला ते निमंदे एव देहाचे भरण पोषण जन्म अथवा मरण ते दैव योगे जाण तेची निरूपण हंस बोले जी तुके देहाचे वर्तन ती तुके अदृष्टास्तव जाण अज्ञानासी देहाभिमान त्या ते सज्ञान धरिती जैसे अदृष्ट सर्व अदृष्ट पूर्वस्थित तैसा देह उपजेत येथ सावेव प्राणे सहित ऐसे वर्तत जव देवे मनाल देव योगे देही असता अवश्य वाढेल देह हंता ते जेवी एकत्र गमने मार्गस्था एरहेरांच्या व्यथा भोगिती लवणाच्या मिळणी पाणी होनी टाके खारवणी तेवी ज्ञाता ही देहाचे मिळणी देहाभिमानी होईल जेवी लोहसंगाची प्राप्ती दुर्धर अग्नी घनवरी घेती तेवी देहाची या संगती ज्ञाते भोगिती सुख दुःखे ऐसा कल्पाल अभिप्राओ तो सज्ञानासी नघडे भाओ तीही निवटूनिया भाओ चिदानंदे पहाओ समाधिस्थ अधिरूढ समाधी योग हे मुळीचे पद अभंग एने समाधी अति निर्व्यंग साधिली सांग निजबोधे तरी समाधी ते कैशी असे तटस्थ काष्टाचे परी दिसे का समाधीस्थ केवळ पिसे अथवा असे सज्ञान ते समाधीची लक्षणे ऐक सांगेन संपूर्णे देही असोनी देहबंधने नाही अडकणे सज्ञाना केवळ ताटस्थ नाव समाधी मनता ज्ञात्याची टकली बुद्धी ते समाधी नवे स्त्रीशुद्धी मूर्छित ते संधी असे वृत्ती निरभिमान निरवधी त्या नाव अखंड समाधी परी काष्टा ते त्रिशुद्धी नवे समाधी सर्वथा ताटस्थाची समाधी साचे जे मानिती त्यासी स्वस्वरूपाचे ज्ञान नाही निश्चयाचे अनुमानाचे बोलणे प्रचंड आघातांच्या भुली तत्काळ तटस्था बाणली तरी काय तिने झाली सत्याची भली समाधी त्यासी ओवाळलीची असता बहुरूपी सोंग संपादिता वायू स्तंभविला अवचित्ता तेने तटस्थता बहुकाळ परिवासना जव भर उरली आहे तव समाधी कैसे नि होल आहे सावध होताची म्हणे काय दात्यांचे राहे उचित राहावे सर्व संकल्पाची अवधी त्या नाव निर्विकल्प समाधी सकळ शास्त्र हेची प्रतिपादी समाधी श्रीशुद्धी त्या नाव सापू आल्या शेळी प्रती तटस्थ होय सकळ वृत्ती तैसी झालिया तटस्थ स्थिती नवे निश्चिती ते समाधी अकस्मात अवचिता दिव्य स्वस्वरूप देखता आश्चर्य झाली तटस्थता तेथ जाणावी तत्वता वृत्ती आहे स्वस्वरूप देखता प्रथम दृष्टी न सवर तू विस्मयो उठी तोही जरोनिया पोटी दशाजे उठी ते समाधी दिशेष कल्पना जेथ विरे तेथ विस्मयो कोठी स्फुरे सूक्ष्म कल्पना थावरे तेने ओसरे विस्मयो जेथ साचार ब्रह्मप्राप्ती होय तेथे देहाची स्फुरोन लाहे तेव्हा तटस्थ की चालत आहे हे देखणे भोय पुढीलांचे एव देहची तेथ मिथ्यापणे त्याची कवन लक्षी लक्षणे हो का मृगजळीचे निनाहाने ते जेवी का निवने सज्ञानी मिथ्या देहाची तटस्थता झाल्या मानावी समाध्य अवस्था ऐशी लक्षणे सत्यमानिता टकले तत्वता परीक्षक
हो का स्वप्नीचे सज्ञानासी ताठस्थ मुद्रा लागल्या त्यासी जरी मान्य झाल्या स्वप्नीच्यासी तरी जागृतीसी नाही आला हो का स्वप्नीच्या लोकांप्रती थोर झाली समाधीची ख्याती तरी नाही आला तो जागृती जाणावा निश्चिती निद्रितू तेवी तटस्थ नाव समाधी ते अविद्या स्वप्न मूर्छा सिद्धी परी स्वस्वरूप प्रबोधी जागा त्रिशुद्धी नाही झाला तो जागा होनी स्वप्न पाहे ते मिथ्यात्वे देखता हे त्यातू आपला देह सत्य काय मा तटस्थ राहे ते ठाई जो जागा होनी तत्वता स्वप्न देहासी तटस्थता साक्षेप पूर्वक लावू जाता लाजे परी अधिकता दशानमनी जो जागा होनी स्वप्न सांगे ते मिथ्यापणेची अवघे परी सत्यत्वचे नि पांगे कदा निजांगे नातळे तेशी साचार वस्तू प्राप्ती तो ज्ञातळे देहस्थिती तरी देह वर्ते कोणे रीती तो प्रारब्ध गतीचे निशेषे स्तंडिली अग्नी विझोनी जाये त्रिभूमी उष्णता राहे कर्पूर सरल्याही पाहे सुवासू आहे ते देशी पाळना हलविता ओसरे तरी तो हाले पूर्व संस्कारे तेवी अविद्यानाशे प्रारब्धुरे तेने देहो आवरे मुक्तांचा लक्ष भेदोनी या तिरे बळे चाली जे पुढारे तेवी अविद्यानाशी प्रारब्धुरे तेने देहो आवरे मुक्तांचा शरीराचे नि छाया सळे परी शरीर छाये वेगळे तेवी देह मिथ्या मुक्ता जवळे चळेवळे प्रारब्धे हेतू इन नायासे पुरुषा सवे छाया असे तेवी सज्ञाना सरीसे देह दिसे मिथ्यात्वे जैसे गलित पत्रवारे निचळे तैसे देह वर्ते प्राचीन मेळे परी देह कर्माचे विटाळे ज्ञाता न वेळे निजबोधे त्या प्रारब्धाच्या पोटी सांगो सकळ जागेसी गोठी का दरोनी मौनाची मिठी गिरी कपाठी पडो सुखे तो आचरो सकळ कर्मे अथवा पिसा हो का निज भ्रमे तिनी अनुक्रमे जान परिणामे प्रारब्धे तो चढो पालखी गजस्कंदी कापडो विष्टामूत्र संधी ते प्रारब्धाची सिद्धी जान स्त्री शुद्धी ज्ञात्यासी जेथ बाध्य बाधकता फिटली सकळ अहं अविद्या तुटली सहज समाधी त्या नाव झाली हे संख्य केली सिद्धांती ऐशी जे सैर समाधी वसता तोची भोग भोगोनी अभोगता कर्मे करोनी अकर्ता जान तत्वता तो एक तो क्रिया कारण संयोगे डुल्लत देखी जे विषय भोगे परी समाधी मुद्राण भंगे भोग संगे आलिप्त त्यासी स्त्री म्हणे माझा भरता पुत्र म्हणे माझा पिता शिष्य म्हणे स्वामी तत्वता त्याहूनी परता त्या माझी वर्ते हो का काष्टस्तव उत्पत्ती काष्टावरी त्याची स्थिती तो आकळीता काष्टी बहुती नावरे निश्चिती अग्नी जैसा फुंकिता लखलखीला जो फुंकास्तव प्रकटला तो फुंकन सांगता ठेला निर्वांतीचा संच दीप जैसा तेवी कर्मास्तव उत्पत्ती कर्मेची झाली परब्रह्म प्राप्ती त्या कर्मा माझी वर्तती निष्कर्म स्थिती महायोगी तो व्यवहारी दिसो जनी की पिसेपणी नाचोवनी अथवा तटस्थ राहो विजनी दशा अधिकवनी बोलू नये